या देशाला कायद्यानं कसं वागावं आणि म्हणून त्यासाठी या देशाची घटना लिहिली पाहिजे. ती घटना लिहिणारे संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या महाराष्ट्राला देशाला स्वाभिमान कशाला म्हणतात, हिंदुत्व कशाला म्हणतात, राष्ट्रीयत्व कशाला म्हणतात, त्यासाठी त्यागाची संघर्षाची भूमिका सत्तेची पर्वा न घेता तरुण पिढीला संस्कार करून घडवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे या सर्वांना मानाचा मुजरा करतो. आणि आज आमच्या भारतीय कामगार सेनेच्या वतीनं अनेकांना सगळे आठवणीत नसतात, पण आमच्या भारतीय कामगार सेनेच्या वतीनं इथं आमचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या स्मरणात साऱ्या गोष्टी बरोबर असतात. मला त्यांनी आठवण करून दिली. 16 जानेवारी 2004ला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधानांना आग्रह धरला की मुंबई विमानतळातलं नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ करावं. आणि मग ते विमानतळ करायचं असेल तर इथं त्या विमानतळाला शोभणारा राष्ट्राभिमान दाखवणारा छत्रपतींचा पुतळा उभारला गेला पाहिजे. आणि त्या दोघांच्या उपस्थितीत 16 हा पुतळा उभारला. त्याला आज 20 वर्ष होत आहेत. त्याच्या संदर्भात हा गौरवशाली दिन साजरा करण्याचं भारतीय कामगार सेनेनं ठरवलं. मी संजय कदम आणि त्याचं सहकार्याचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. मुळामध्ये या देशामध्ये म्हणून मी सुरुवातीला म्हणालो होतो स्वराज्य काय आणि सुराज्य काय. सुराज्य स्वराज्यामध्ये गोरगरीब शेतकऱ्याच्या कणसाला सुद्धा धक्का लागता कामा नये, महिलांवर अत्याचार होता कामा नये, सर्वसामान्यांची लूट होता कामा नये. कायद्यानं सारखं राज्य चाललं पाहिजे. हे राज्य रयतेचे आम्ही तो विश्वस्त म्हणून कारभार केला पाहिजे. आणि म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार अष्टप्रधान मंडळ आणि ते अष्टप्रधान मंडळ तत्कालीन महाराष्ट्राला दलापूर झालेलं होतं, न्याय देत होतं. आणि आज असा दिवस आहे की आज या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे का? दसपत टोकावून ढकलून देणारे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रद्रोह केल्यानंतर आणि आज देशामध्ये संविधान झाल्यानंतर सुद्धा न्याय मिळेल का नाही अशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये यांचं नुसतं स्मरण नाही करायचं आपल्याला. होय, प्रभू रामचंद्राबद्दल सुद्धा आम्हाला अभिमान आहे. प्रभू रामचंद्र कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही, या राष्ट्राचा अभिमान आहे. अस्मिता आहे ती राष्ट्राची. राम राज्याची संकल्पना प्रभू रामचंद्राच्या त्यागातून निर्माण झालेली, भोगातून नव्हे. ती पहिली लक्षात घेतली पाहिजे. प्रभू रामचंद्र असे होते पण श्रीलंका जिंकल्यानंतर सुद्धा राज्य करता येत नव्हतं की विभीषणाकडे सोपवलं होते. स्वतःला वनवासात जावं लागलं तर कुणाच्या आज्ञाबाई? कैकेयीच्या आज्ञाबाई. कैकेयी कोण? सावंतराय. दशरथ राजाने आज्ञा केली आणि सांगितलं तुला वनवासात जावं लागेल. आपल्या राज्याची आज्ञा त्यांनी पाळली. बरं, आताच्या भाषेत आधी. आणि त्या देशामध्ये सीताबाईला नव्हतं सांगितलं वनवासात जायला, लक्ष्मणाला वनवासात जायला सांगितलं नव्हतं, पण तरीही दोघं याच्या सोबत गेले. आणि प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर काही का सांगितलं त्याला वनवासात पाठवा? आपल्या दशरथ राजाला सांगितलं, पतीला सांगितलं, माझ्या मुलाला सुद्धा राज्यकारभार करता आला, त्यांना गादीवर बसवायचं म्हणून यांना 14 वर्ष वनवासात पाठवा, माझ्या भरताला गादीवर बसवा. भरत कसा निघाला? भरत म्हणाला, बाई मी गादीवर नाही बसत, राज्यकारभार जरूर करीन, पण भरताना
प्रभू रामचंद्राच्या पादुका गादीवर ठेवल्या आणि कारभार केला. आताच्या काळातले प्रभू रामचंद्राचं नाव घेतात, आपल्याच राजाच्या पाठी सुरा खुपसतात, तरीही प्रभू रामचंद्राचं नाव घेतात आणि तिकडे दर्शनात जातात. याचा फरक करतात आणि तरी जय श्रीराम. कोणी म्हणावं जय श्रीराम? प्रभू रामचंद्रासारखं जे वागतात त्यांनी म्हणावं. जरी रामराज्याची संकल्पना राबवली त्यांनी राम म्हणावं. प्रभू रामाचा श्रीरामाचा उद्घोष करावा. तुम्ही नाही केलं. तुम्ही भरतासारखे वागला नाही. तुम्हाला लहानाचं मोठं ज्यांनी केलं त्याच्या पाठी सुरा खुपसला. छत्रपती शिवरायांच्या इतिहासात सुद्धा दुर्दैवानं असंच आहे. छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासात पण असंच आहे. शोषणात पहिले पाठी सुरा खुपसतात. आणि म्हणून बांधवाने बघितलं तो काळ वेगळा होता. आता लोकशाही आहे. ती आहे का शाही? ती बघा. नाव लोकशाही, कारभार राजेशाही. नाव लोकशाही आहे, कारभार राजेशाही चाललेला आहे. आणि मग ह्या राजेशाहीमध्ये सुद्धा अमानुष पडत लोकशाही फायदेही पुरवली जात आहे. या राजेशाहीमध्ये देशाचं संविधान फायदेही पुरवलं जात आहे. आणि म्हणून मला आंबेडकर साहेबांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 14 तळ्यावर जेव्हा त्यांना महाडच्या प्रवेश दिला नव्हता, म्हणजे जी तुमच्यासाठी लागतो, या देशात पहिली जय भवानी जय शिवाजी घोषणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भवानी असं म्हणणारे. मग ती जय भवानी जय शिवाजी त्या भवानीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवरायांनी कारभार केला. त्यामुळे आज अभिवादन करताना तिथं व्यवस्थापनातून काही लोक आली होती. आमची न्यायासाठी लोक बांधतात, तो संस्कार आहे आपला. त्याचं आम्हाला चेपून टाकत होते. आपण तुम्ही विचार करा की जेव्हा औरंगजेबासारखा कारभार होता तिथं त्याच्यामध्ये, तेव्हा एक शिवनेरीच्या पुतळ्यात शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्म झालेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज रामलल्ला पाळण्यात म्हणाले. बरं त्याचे पाय पाळण्यात जिजाऊने संस्कार केला. त्यांच्या दिल्लीच्या तख्ताला आव्हान दिलं. आता आपल्याला दिल्लीची तख्त राखी ते नको आहे. आपल्याला दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणारा बारसोबा करायचा. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की आपण अभिवादन कराल, पण जाताना रोजी घेऊन जा. विकला जाणार नाही, दबला जाणार, थांबणार नाही, चालत राहणं सोडणार नाही. जमलं तो धावत राहील, पण धावेन आणि भगवा फडफडीशिवाय स्वस्त बसणार नाही. अशी शपथ घ्या. शिवराला अभिवादन करा. माझ्या भारतीय कामगार समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचा, माय भगिनींचा इथल्या मनापासून तुमचा मला अभिमान वाटतो. संजयजी माझ्या वतीने सगळ्यांना अभिनंदन सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आज आदरणीय उद्धवजींची मुलाखत आहे. तेच सांगतोय, पण मी बाकी विषय चालले नाही, पण तेही पाहण्यासारखे आहे की आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीनं त्या सगळ्या अत्याचाराच्या म्हणजे एक कसे ताट उभे त्याशी मस्त म्हणाले. काय म्हणतात रे, माझ्या पक्षाला शिवसेना उभा का? बाळासाहेब ठाकरे. पण मी उभा असेल ना तर मी उभा टाकलेला आहे. तसा उभा टाकलेले माझ्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की